हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? छान मजेत असाल तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी हा मस्त असा करणार आहे, रेसिपी स्पेशल असणार आहे। तर मला भरपूर दिवसाचे ना खोबऱ्याचे लाडू करायचे होते, जे की मी एकदा केले होते, खूप मस्त झाले होते। तर त्याच पद्धतीने मला आत्ता सुद्धा करायचे आहे। तर आणि बघा आता ना रात्रीचा व्हिडिओ मी हा शूट करते आणि प्रिशा आणि प्रिशाची डॅडी रिसेप्शनला गेलेले आहे, मी गेलेली नाही। मला सर म्हणत होते पण मी गेली नाही। आणि प्रिशाचा फर्स्ट टाइम आहे जे की ती तिच्या डॅडी सोबत पहिल्यांदा गेलेली आहे एकटी। मी नसताना अशी जाते ती, म्हणजे दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये वगैरे, पण म्हणजे असं फंक्शनला वगैरे ती आता फर्स्ट टाइमच आहे की एकटी गेलेली आहे। तर मग मी म्हटलं मी काय करू, तर मग मला रेसिपी शूट करायची होती लाडूची। तर मग चला आपण छान असे लाडू करून घेऊया मस्त। चला तर बघा फ्रेंड्स, इथे मी आलेली आहे किचनमध्ये आणि मी ऑलरेडी खोबऱ्याचे ते डोल असते ना, तर ते डोल ना मी काही किसून घेतले आणि काही जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। आणि तर चला मग आता मस्त आपण साखर न टाकता गुळामधले हे लाडू बनवणार आहे, जे की खूप हेल्दी असणार आहे। तर चला मग छान अशी झटपट तयार होणारी ही रेसिपी बनवून घेऊया आपण या। तर बघा फ्रेंड्स, इथे मी ना दूध तापवायला ठेवत आहे। थोडंसं दूध तापवून घेते छान असं, आणि आता आपण भाजून घेऊया हे खोबरं। बघा फ्रेंड्स, इथे मी एक साईड दूध तापवायला ठेवलं आणि एक साईड कढई ठेवून घेतलेली आहे। आणि विचार करत आहे तेल टाकू की तूप टाकू म्हणून, कारण की माझ्याकडे घरी बनवलेलं तूप नाही आहे, रेडीमेड आलेलं आहे, जे की दिवाळीमध्ये आलं होतं। तर त्याच्यातलं थोडंसं आहे, तर ते म्हणजे जास्त दिवस झालं तर चांगलं वाटत नाही ना, त्याचा स्मेल येते। त्याच्यामुळे विचार चालू आहे ते टाकू की तेलच टाकू म्हणून। आणि असं सुद्धा विचार आहे तेलाने चांगले होते की नाही, टेस्ट होते की नाही। तर आधी मी तूप बघून घेते कसं आहे आणि कसं नाही ते। तर बघा फ्रेंड्स, हा जो अमूल प्युअर घी आहे ना, तो वाला डब्बा आणला होता आमच्याकडे। आणि दिवाळीला मी याच्यामध्ये बेसनाचे लाडू केले होते, खूप छान झाले होते। पण मला असं वाटत आहे आता हे जे म्हणजे खूप दिवस झाले ना दिवाळीला, त्याच्यामुळे कोणते तूप म्हणजे घरी केलेलं तूप छान असते कितीही दिवस झाले तरी। याची स्मेल चांगली शेतली, पण माझं मन म्हणत आहे की बा नको टाकू, जाऊ दे, तेलच टाकून घेते मी, तूप नाही टाकणार मी। चला तेलच टाकू। तर आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना मस्त हे जे खोबरं किस आहे, हे जे खोबरं किस आहे ते मी किसून घेतलं होतं बघा छान असं। तर मी हे ना भाजून घेते। ठेवते आणि कढई ना खूप जास्त गरम झाली ना, तर हे खोबरं ना आपलं हे पण होऊन जाते, म्हणजे जळून सुद्धा जाते। त्याच्यामुळे मी आता कढई बंद केली, कढई थोडं जास्तच गरम झाली होती, भाजून घेते याला। आणि बघा हे जे खोबऱ्याची भेल आहे ना, सॉरी गुळाची, याला ना आता मी थोडीशी बारीक करून घेते एका ताटामध्ये। तर बघा फ्रेंड्स, याच्यामध्ये मी ना साखर पण टाकली असती, पण साखर थोडी हेल्दी वाटत नाही ना, थोडंसं हेल्दी काही खाल्लं तर चांगलं असते शरीरासाठी। त्याच्यामुळे मग मी हे गुळच टाकत आहे आणि मी ह्या पद्धतीने करत असते लाडू। आता मी बघा हे खोबरं किस आहेत, हे थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं। आणि तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही तूप टाकून सुद्धा भाजून घेऊ शकता, त्याच्याने तर खूप छान होते। माझ्याकडे सध्या नाही आहे, त्याच्यामुळे ते होतं पण ते ना मला नको वाटलं, मग मी नाही टाकलं। आणि घरी केलेलं शेवटी घरचं छानच लागते ना, त्याच्यामुळे मग मी नको वाटलं मला। तर मी गॅस बंद करून घेतला आणि छान याला भाजून घेतला। आता याच्यामध्ये ना मी थोडंसं खसखस ॲड करणार आहे, छान लागते मस्त। तर बघा ही जी बारीक असते ना खसखस, ती वाली ॲड करून घेते मी। मस्त पोहे खायचे
2 ते 3 चम्मच, मोठा जो चम्मच असते ना पोहे खायचा त्याच्याने 2 ते 3 चम्मच ॲड करून घ्यायचा. आणि हे बघा कढई गरम आहे त्याच्यामुळे हे सुद्धा खसखसला भाजायला काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळे लवकर होऊन जाते. आणि इथे बघा मी हा गूळ आहे तो बारीक करून घेत आहे मस्त. चाकूने पटापट बारीक होऊन जातो. आणि इथे बघा मी हा गूळ मस्त बारीक केलेला आहे. असा गूळ खायला छान वाटते बघा, किती छान बारीक केला मी. आणि आता याच्यामध्ये आपण ना गॅस कमी करू, गॅस लावून घ्यायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी हे जे दूध तापवलं होतं ना ते टाकून घेते. दोन कप दूध असेल याच्यामध्ये, तेवढं पण मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हा जो गूळ आहे ना तो सुद्धा याच्यात टाकून घेणार आहे मी. थोडंसं पाणी सुटणार याला. एवढी छान स्मेल येते ना फ्रेंड्स, खूप मस्त स्मेल येते याची. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. तर बघा फ्रेंड्स किती छान याचं टेक्स्चर दिसत आहे, खूप भारी. आणि स्मेल तर खूपच छान येत आहे. याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडर सुद्धा टाकू शकता, पण मी टाकणार नाही आहे, मला आवडत नाही. जर बेसनाचे लाडू वगैरे असेल ना त्याच्यामध्ये चांगलं वाटते. थोडासा हा जो गूळ आहे ना त्याला छान असं बारीक होऊ द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं. तर बघा मी म्हटली विलायची नाही टाकत, पण थोडीशी टाकते, स्मेल छान येते, त्याच्यामुळे विलायची कुटून घेतली आणि याच्यामध्ये टाकून घेत आहे. आणि बघा याला ना परत आपण मस्त फिरवून घेऊया. आणि याला थोडं झाकून घ्यायचं. फ्रेंड्स इथे ना आपलं सारण म्हणजे झालेलं आहे जे लाडूचं असते ते. तर आता आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊ, थोडं थंड होऊ द्यायचं आहे, नंतर आपण लाडू बांधून घेऊया. तर आता मी एका प्लेटात काढून घेते. आणि तुम्हाला जवळून दाखवते मी हे सारण. बघा किती भारी दिसत आहे, दिसत आहे ना, खूप छान दिसत आहे. आणि बघा फ्रेंड्स याचे ना मोदक सुद्धा बांधता येते. तर तुम्ही जर ह्या पद्धतीचे लाडू करत असाल तर जे खोबऱ्याचे डोल असते ना ते चांगले घ्या, म्हणजे जे वास येते खौट असते तसे नका घेऊ, त्याच्याने बिघडून जाईल पूर्ण. तर बघा, आणि खोबरं किस असेल ना तर ते पण चांगलं याचं घ्या, ते चेक करून घ्या एकदा. आणि बघा खूप भारी एकच नंबर झालेले आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा फ्रेंड्स, मस्त होते. आता आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर करूया. आपलं जे सारण आहे लाडू बनवायचं ते थंड झालेलं आहे, असं हातामध्ये घेऊन बघायचं. आणि आता आपण इथे लाडू बनवून घेऊया. तर मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोरच लाडू बनवून दाखवते. हे बघा, हे असं थोडं थोडं घ्यायचं आणि असं असं करून मस्तपैकी असे छोटा मोठा आकार तुम्ही कोणताही देऊ शकता. तर बघा हे एकदम जिभीवर ठेवताच विरघळून जाणारे आपले खोबऱ्याचे लाडू रेडी आहे. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, माहिती आहे ते रघुवीर वगैरे असते ना, सेम हे असेच असतात बघा. असं बघल्या ना एवढी छान खाऊ वाटते हो ना, खूप मस्त झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर असेच आता आपण लाडू करून घेऊया पूर्ण, आणि मग मी नंतर तुम्हाला दाखवते. एक्स्ट्राचं मी खोबऱ्याचं किस काढलेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये असं करून याच्यावरती थोडंसं करून घ्यायचं असेल तर करून घेऊ शकता, पण मला जरी म्हणजे असं नॉर्मल आवडते तर मी नॉर्मलच ठेवणार आहे.
तर करून घेऊया आता आपण मस्त असे लाडू. तर हे जे पीठ आहे ते मी एक साईड करते आणि याच्यातच लाडू बनवते, जेणेकरून जास्त भरायला नको. छोटा मोठा आकार कोणताही देऊ शकता. तर बघा एवढी स्मेल एवढी छान येत आहे ना फ्रेंड्स, खूप मस्त येत आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. म्हणजे एकदम सिंपल आहे. तुम्ही याच्यामध्ये भरपूर काही ॲड्स करू शकता, म्हणजे जसं की ड्रायफ्रूट्स आणि जे फेंट खजूर असते ते आणि भरपूर काही ॲड करू शकता. पण मला हे असेच आवडते म्हणून मग मी असेच केले. थंडीमध्ये लाडू, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू मला आवडत नाही कारण की ते कडू कडू लागते त्याच्यामुळे. आणि डिंकाचे सुद्धा एवढे आवडत नाही. ते मी प्रेग्नेन्सीमध्ये घेतले होते आणि अर्धे खाल्ले आणि अर्धे खाल्लेच नाही कारण की नको वाटत होते, ते मला आवडतच नव्हते. मला सगळ्यात जास्त ना तर इथे बघा मला ना सगळ्यात जास्त खोबऱ्याचा लाडू आवडत असते, म्हणून मग मी खोबऱ्याचा लाडू बनवत असते. तर भरपूर दिवस झाले मी केले नाही हे लाडू. याच्या आधी केले होते एकदा, कितीतरी दिवसांनी मी हे लाडू बनवत आहे. आणि माझ्या माहेराहून कोणी पण येत असेल ना तर मी त्यांना सांगते, आमच्या तिकडे एक घाटांचे म्हणून गाव आहे, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि बघा तिथून ना मी हमखास कोणी येताना ना खोबऱ्याचे लाडू बोलवत असते. एवढे छान असतात ना, खूप मस्त. स्पेशली मला तिथले खूप आवडते. इथे मला लाडू आणखी सुद्धा भेटले नाही. बर्फी मिळाली पण लाडू नाही मिळाले, त्याच्यामुळे मग मी कोणी येत असेल तर नक्की लाडू बोलवत असते, मला खूप आवडते ते. तर बघा इथे माझे लाडू करून झालेले आहे आणि तुम्हाला मी जवळून दाखवते सुद्धा. मी लाडू कसे केले खोबऱ्याचे आणि एकदम इझी पद्धतीने केलेले आहे, जे की सर्वांना समजेल असं आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. आणि खोबऱ्याचे लाडू बनवायची भरपूर सारी पद्धत आहे, जे की कोणत्याही पद्धतीने करू शकता. माझी पद्धत ही आहे. तर बघा हे जवळून आणि खूप छान टेस्ट लागते फ्रेंड्स. तर नक्की करून बघा तुम्ही. हे पहा आणि असे भरपूर सारे बनवलेले आहे. भरपूर सारे म्हणजे किती झालेले आहे याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 लाडू झालेले आहे याच्यामध्ये. तर बघा आणि मी तुम्हाला एक तोडून आणि खाऊन सुद्धा दाखवते. खूप छान झालेले आहे. नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला आवडेल. तर बघा इथे मी ना तुम्हाला जवळून दाखवते मी हे लाडू कसे केलेले आहे ते. आणि हा फ्रेंड्स तुम्ही ना कमेंट करायला अजिबात विसरू नका माझे लाडू कसे झाले ते. तर इथे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा एकदम भारी झालेले आहे. फ्रेंड्स इथे आपले लाडू सुद्धा करून झालेले आहे आणि छान असे मस्त टेस्टी सुद्धा झालेले आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला आवडेल हे मी गॅरंटी देतो. आणि तर चला मग आता आपला व्हिडिओ सुद्धा मी इथेच एंड करते. हां, आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सोबतच बेल आयकॉनवर प्रेस सुद्धा करा, जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन्स येईल जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा. त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि हा फ्रेंड्स कमेंट करायला अजिबात विसरू नका. नक्की कमेंट करा. कमेंट मला खूप जास्त प्रोत्साहित करते, त्याच्यासाठी तुमची एक कमेंट मला खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून नक्की कमेंट करा फ्रेंड्स. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि भेटूया परत. बाय.